छोटा एकदम छोटी सेगमेंट आहे आणि इथून हे असं मी केलं तर ही लेंथ आणि ही लेंथ जवळपास सेमच असेल. म्हणजे जर हे खूप 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 जवळ आहे याचा अर्थ या दोन्हीत खूप मोठा फरक पडत नसतो असा त्याचा अर्थ झाला. लॉजिकली मी त्यांना इक्वल म्हणू शकतो नक्की ना. ओके मग आता इकडे 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 नीट बघायचं. मी हा काय घेतला असेल मिरर कसला कॉन्केव्ह. व्हेरी गुड. मग कॉन्केव्ह मिरर साठी हा माझा कोण असेल पोल. हा कोण आहे फोकस आणि हे कोण आहे सेंटर ऑफ कर्वेचर. आणि मग मी जर याला म्हटलं पॉइंट पी म्हटलं याला काय तर कुठतरी सॉरी इथं पोल दिलं याला क्यू म्हटलं चालेल का. तर आता लेंथ ऑफ पी क्यू ही खूप छोटी आहे याचा अर्थ हे अपर्चर समजा हे एवढा अपर्चर आहे त्याच्यातला हे छोटासा तुकडा म्हणजे अपर्चर याचा अर्थ तो सरफेस ज्याच्यावरती लाईट पडत असते. मग जेवढा आरसा छोटा तेवढी लाईट कमी असं त्याचा अर्थ. मग मला सांगा ह्या पी क्यू ची लेंथ खूप छोटी ठेवली मी समजलं का कारण मला पुढे ते लॉजिकली वॉर्मअप केलेलं लागणार आहे. मग इमॅजिन करा की हा एक पॅरलल रे आला 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 बघा कुठं पडला रे कुठं पडला क्यू वरती इन्सिडेंट झाला. आता तो या प्रिन्सिपल ऍक्सिसला पॅरलल आहे म्हणजे तो जाणार कुठून. व्हेरी गुड तो जाणार इथून. आता माझा छोटासा क्वेश्चन आहे की जर या क्यू पॉइंट पासून मला जर एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं म्हटलं तर ते कुठून जाईल रे. हे सर्कल आहे रे दादांनो आणि याच्यातून कुठल्याही पॉइंट वरती जर रेडियस इथं हे केली ड्रॉ केली तर तुम्हाला त्या टँजंटला ते ऑलवेज कशा असते परपेंडिक्युलर. हे होतं कशामध्ये हिस्ट्रीमध्ये होते की नाही जिओग्राफी होते बरोबर आहे की नाही. आता मला काय ना की झोप कुणाला लागायली बरोबर आहे की नाही. मग आता मला सांगा एवढी जॉमेट्री झाली आहे मला सर्कलची. मग याचा अर्थ मी जर हे असं ड्रॉ केलं डन 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 इथं आलं हे तर आता मला सांगा मग ही नॉर्मल पण आहे. मग इकडे हा अँगल ऑफ इन्सिडेंट आय असेल ना रे तर हा अँगल ऑफ रिफ्लेक्शन पण तुम्हाला माहित आहे अँगल आय आणि अँगल आर कशा असतात हे मी म्हणत नाही लॉ ऑफ रिफ्लेक्शन म्हणतो मी म्हणलेलं नाही. बरं असो. आता माझा आणखी एक प्रश्न आहे साधा सोपा. मला सांगा ही एक लाईन पॅरलल आहे ही दुसरी एक लाईन पॅरलल आणि मी असं ड्रॉ केलं काहीतरी तर हा आय असेल तर हा पण आयच असतो म्हणे कसलं तर अँगल म्हणतात त्याला बरोबर आहे ना. मग मला सांगा अकॉर्डिंग टू जॉमेट्री ऑफ अ फिगर म्हटलं तर चालेल काहीच कळत नसलं म्हणतो काहीच नाही केलं मला. अकॉर्डिंग टू जॉमेट्री ऑफ फिगर दीज अँगल्स आर अल्टरनेट अँगल बरोबर आहे ना कारण तुम्हाला कळायला हवं दीज टू लाईन्स आर पॅरलल अँड दिस वन इज गोइंग टू इंटरसेक्ट द सेम पॅरलल लाईन्स बरोबर आहे ना. मग हा आय तर हा पाय तर हा बी पाय बरोबर आहे की नाही. ओके मग ए बाबा सरक 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 हा झालं. आता तुम्ही मला सांगा आता तुमच्या स्क्रीनवरती शांत डोक्याने बघायचं. मला सांगा हा आय आणि हा पण आपण याला नाव देऊया. हा आता मला सांगा रे सी एफ क्यू मला सांगा हा आय आहे हा कोण आहे आय ना पण हे दोन तर इक्वल असतात. मग आरच्या ठिकाणी मी आयच लिहिलं तर चालेल का. मग अँगल सी इज इक्वल टू अँगल क्यू झालं ना रे. मग तुम्ही मला सांगा जेव्हा कुठल्याही ट्रायंगलच्या एका कुठल्या ट्रायंगल मध्ये दोन अँगल इक्वल असतात अँगल म्हटलं दोन अँगल इक्वल आहेत तर त्याच्या साईड सुद्धा पक्का. मग तुम्ही असं म्हणू शकता ना रे देअरफोर तुम्ही काय म्हटलात तर लेंथ सी एफ बरोबर आहे काय सी एफ इज इक्वल टू लेंथ एफ क्यू ना रे बाळांनो बरोबर आहे का. हे एवढं हे सेम झालं ना त्यासाठी हेल्प कोणाची घेतली ट्रायंगलची ना रे बाळा. मी लिहित बसलो नाही सगळं पुरेसं. आता मजा अशी आहे मी म्हटलं ऑल्सो लेंथ ऑफ एफ क्यू इज इक्वल टू लेंथ ऑफ एफ
पी असं बोललो. का बरं? कारण हा तुकडा एवढा छोटा आहे त्याच्यामुळं हे आणि हे अप्रॉक्सिमेटली लॉजिकली सेमच असेल ना. कारण आपण अपर्चर कसं म्हणले, खूप छोटं असल्यामुळे हे आणि हे निग्लिजिबल याचा अर्थ तुमच्या लक्षात येतो का? असं इमॅजिन करा की एकदम छोटा तुकडा आहे ही एवढा, तर हे जवळपास सेमच ना. त्या कॉन्सेप्टने सांगितलं. मग आता मला सांगा, मग हे आणि हे इक्वल आणि हे आणि हे इक्वल याचा अर्थ हे आणि हे इक्वल बरोबर आहे का? मग जर हे 1 सेंटीमीटर असेल तर हे 1, मग हे एवढं टोटल आहे रेडियस, बरोबर आहे की नाही? आणि त्याच्या अर्ध काय दिसते मग, बरोबर आहे की नाही? देअरफॉर फोकल लेंथ इज इक्वल टू हाफ ऑफ, आणि हे तुम्ही 10वीला रेडीमेड घेतलं होतं. येस सर ना, रेडीमेड वापरलं होतं ना, तिथं प्रूफ करत बसलात का? पण इथं इव्हन हाच प्रूफ तिथं तर करायला काय प्रॉब्लेम होता का? काहीच नाही, कारण सिंपल काय वापरलंय, रिफ्लेक्शन अँड लॉ ऑफ ट्रिग्नोमेट्री, बरोबर आहे की नाही? मग मला एक गोष्ट सांगाल, तुम्ही जर मिरर घेतला, मग तो कॉन्केव्ह असो किंवा कॉन्व्हेक्स असो, कुठलाही मिरर असो, त्या मिररची फोकल लेंथ आणि रेडियस मध्ये काय रिलेशन असतं, तर फोकल लेंथ रेडियसची ऑलवेज कशी असते, अर्धी. काही लोक उलट बोलतील, रेडियस ऑलवेज 2 टाइम्स कशी असते, फोकल लेंथ असते. सेमच झालं ना. तिथं परत कोणतरी म्हणाला असं नाही तसं नाही, समजलं ना? हे नक्की कळालंय का? ओके.